वेलकम बॅक. दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. पहिला सामना झालाय चंद्रपाडा वर्सेस ब्रह्मावती खार्डी या दरम्यान. खार्डी या संघाने हा सामना जो आहे तो जिंकला आणि खऱ्या अर्थाने मात्र चंद्रपाडा संघाला मात्र अगदी बॅकफुटला नेत मात्र हा सामना जिंकलाय. सलामीची जोडी एका बाजूला आपल्याला बघायला मिळेल संघ तो म्हणजे साय 11 पालनपाडा संघ आणि दुसऱ्या बाजूला घोडबंदर बॉईज घोडबंदर असा संघ बघायला मिळतोय. दुसरा सामना चालू होतोय दुपारच्या सत्रामध्ये. अगदी 5-5 षटकांचे सामने बघायला मिळत आहेत, यात काही शंका नाही आहे. खूप चांगलं आयोजन, नीटनेटकं आयोजन आपल्याला बघायला मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. जर सरकार 11 संघ जर आला असेल तर समित पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले आहे मिस्टर सोनू आणि त्याला साथ देतोय फलंदाज हर्षद लाखात. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्क वर्मेश्वर दाखल झालाय. किरण नंबर 1 चा गोलंदाज अगदी समालोचन कक्षाच्या समोरून गोलंदाजी करण्यासाठी तो सज्ज होतोय. 5 षटकांचा सामना बघायला मिळतोय आणि पहिलं षटक पॉवर प्ले षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली पाहिजे, पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवल्या जातील का, मोठा प्रश्नचिन्ह. पहिला चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न अगदी फॉरवर्ड पॉइंट वरून शतरक्षक आला होता सिलिमिडा क्षेत्रामध्ये, मात्र चेंडू बघा इथे मात्र झेल सुटला गेलाय आणि जीवनदान दिले गेलंय. अगदी चेंडू हवेमध्ये चेंडू हवाई सफर केला होता. कुठे ना कुठे मोठा पटकाच्या मारण्याच्या नादामध्ये चेंडू मिस टाइम स्ट्रोक्स बघायला मिळाला होता फलंदाज सोनू याचा. मात्र जीवनदान दिलं जात आहे, मात्र जीवनदानाचा कितपत या फलंदाजामार्फत फायदा उठवला जाईल का, मात्र येणाऱ्या चेंडूमध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करेल गोलंदाज किरण हे देखील नक्कीच चांगलं टायटल या मॅच मध्ये बघायला मिळेल. तर किरण पुन्हा एकदा राईट अप ओव्हर द विकेट हर्षद लाखात फाटी. यावेळेस मात्र बघायचं झालं तर मात्र लेगस्टिक सोडून जाणार चेंडू पंच लगेच आमच्यापर्यंत वळतायत मिस्टर हितेंद्र भोईर उर्फ पाती सरांना आपण बघतोय. त्याच्यानंतर स्केअर लेग पंच स्वप्नील मुकादाम यांना आपण बघू शकतोय. या एक धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 2 अशी सुरुवात बघायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय दुसरा चेंडू हाताळण्यासाठी. याला मात्र इनसाइड आउट चेंडूला केलं जातं. चेंडू मात्र अगदी काव कॉर्नर रिजनला किती धावा देऊन जाईल तर पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत की हा येतोय या पहिल्या इनिंग मधला चौकार. थँक्यू डीजे. अगदी चेंडूला मात्र इनसाइड आउट अगदी खरं तर कव्हर पॉइंट आणि खऱ्या तर मात्र लॉंग अपच्या मधून शॉर्ट लॉंग अपच्या मधून मात्र या चेंडूला खेळलं होतं फलंदाज हर्षद मार्फत. चांगला चेंडू एक्झिक्यूट केला आहे त्याने. यावेळी मात्र चेंडू फ्लाय स्लिपला अगदी शतरक्षकाला मात्र चकून निघून जातोय डीप थर्डमॅनला. सीमा रेषा पार येतोय लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार. संख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावर. अगदी शतरक्षकाला हिलू देखील दिलं नव्हतं चेंडू गेल्यानंतर. एवढ्या स्पीडने चेंडू बघायला मिळाला होता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो हर्षद पाटी. याला मात्र अगदी सफल होऊन चेंडूला खेळण्यासाठी गेले होते, मात्र गोलंदाजाने ओळखलंय आणि चेंडू मात्र अगदी मधल्या एसटीवर चेंडू हाताळलाय आणि चेंडू गेलाय निर्धार स्वरूपात. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. धाव संख्या आहे ती म्हणजे 10 धावा. बिनबाद 10 अशी सुरुवात झाली. कुठे ना कुठे लाईन अँड लेंथ
पहिल्या षटकामध्ये विसरला होता, यावेळेस मात्र बघा चेंडू किती धावा देऊन जातोय, तर चेंडू निघून जातोय डीप स्क्वेअर रिजनला, सीमा रेषा पार येतोय अजून एक चौकार, तो म्हणजे हर्षद लाखा त्याच्या बॅट मधनं. धावसंख्या ती म्हणजे 14 धावा. धावसंख्या खरं तर मात्र लयलूट केली जाते पहिल्या षटकामध्ये. 3 चौकार आलेत या षटकामध्ये. शेवटचा चेंडू असेल, यावेळेस मात्र पुन्हा एकदा इनसाइड आउट चेंडूला खेळायचा प्रयत्न झाला होता, तर इथे मात्र काय घडलं होतंय, अगदी शॉर्ट मिड ऑफला पकडलाय झेल आणि समाप्त झालाय फलंदाज हर्षद लाखा त्याचा खेळ. ते अगदी दोन्ही एंडने खेळण्यासाठी मात्र प्रत्येक संघाला आम्ही संधी दिली आणि या प्रत्येक संघ जो आहे ना, खऱ्या तर मात्र या पिचचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय, पहिल्या षटकामध्ये बघायचं झालं तर मात्र 14 धावा झाल्यात आणि एक गडी हर्षद लाखासारखा तो बाद झालाय. हर्षद तब्बल त्याने 3 चेंडूचा सामना करत, खऱ्या अर्थाने 5 चेंडूचा सामना करत तो मात्र 12 या धावसंख्येवर तो गडी बाद आहे. कुठे ना कुठे घाई केली फलंदाज हर्षद मार्फत. अगदी क्रीजवर या टिकला असताना तर नक्कीच 50 ते 60 धावा त्याने आरामात भागीदारीनिशी मात्र बनवल्या असत्या, मात्र तो लवकर बाद झालाय. आता येणारे जे खेळाडू आहेत ना त्यांच्यावर मात्र थोडीसा प्रेशर आहे, तो मात्र बिल्डअप केला जातोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आत दाखल होतोय मिस्टर प्रियांशू, एक अष्टपैलू खेळाडू. प्रियांशू विषयी म्हणायचं झालं तर याच स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी इथे मात्र बघायचं झालं ना तर मात्र चेंडू मात्र शॉर्ट स्करले क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव 2 खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. या एक धावणीची धावसंख्या पुढे सरकली आहे. जाऊन परिस्थिती म्हणजे एक गडी बाद 15 अशी सुरुवात बघायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना साई स्पोर्ट पालनापाडा संघ बघायला मिळतोय. गोलंदाज गोंधळी मार्कवर दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होतोय मिस्टर कौशिक. पहिल्या कौशल अगदी यावेळेस मात्र रंगवेमध्ये चुकला जातोय. अगदी 38 फरकामध्ये बघायचं झालं तर एक शॉर्ट थर्डमॅनला आपल्याला बघायला मिळतोय. महेश मोहितेला आपण बघू शकतो. त्याच्यानंतर शॉर्ट फाईन लेगला छत्रछक आहे. पुन्हा एकदा रंगवेमध्ये चुकला जातोय. कुठे ना कुठे अडथळा निर्माण होतोय गोलंदाजी करत असताना. आणि पॉइंटला छत्रछक बघू शकतो. त्याच्यानंतर डीप शॉर्ट मिड ऑफला छत्रछक बघू शकतो. त्याच्यानंतर शॉर्ट मिडविकेटला छत्रछक बघू शकतोय आणि अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला छत्रछक बघू शकतोय. ओ यावेळेस मात्र काय घडलंय, स्विच हिटचा प्रयत्न झाला होता आणि चेंडू अगदी 2 पायांच्या मधून निघून जातोय. अगदी यष्ट्या उद्ध्वस्त करत गडी बाद होतोय फलंदाज प्रियांशू. अगदी गोल्डन डकचा तो शिकार झालाय पहिला चेंडू खेळत असताना. मारने का नहीं, अरे होती तेरी जानी नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावर आला जातोय फलंदाज प्रिन्स. प्रिन्स एक अष्टपैलू खेळाडू आहे, घातक खेळाडू आहे. या
साई स्पोर्ट पालनाफळा संघाचा. मात्र त्याला या मैदानावर चांगला खेळ करावा लागेल. कौशिक आता मात्र तिसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. यावेळेस मात्र अगदी बॅट फिरवली होती, मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला पकडलाय झेल. लागतोय अजून एक धक्का क्रमांक लागतोय, तो म्हणजे तिसरा प्रिन्स याच्या रूपाने. गॉन. का जातो खेळापडी. अगदी खऱ्या अर्थाने बघायचं झालं ना तर मात्र साई स्पोर्ट पालनापाडा संघाचे खेळाडू आहेत ना, ते मात्र हजेरी लावून लगेच तंबूच्या आफरायला पाहतात. मात्र कुठे ना कुठे या पिचवर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. अगदी सरळ बॅटने तुम्हाला खेळावे लागते. आगळे वेगळे तुम्ही फटके जरूर खेळा, मात्र पहिल्यांदा तुमची या पिचवर नजर बसवा. यावेळेस मात्र अगदी पॉइंटला चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि इथे बघा हॅट्रिक साधली जातय. तिसरी हॅट्रिक या स्पर्धेमधील श्रद्धांजली चषकातील ही बघायला झालं तर मात्र तिसरी हॅट्रिक साधली जाते मिस्टर कौशिक याच्या मार्फत, कौशल मार्फत. कौशल मार्फत हॅट्रिक साधली गेली आहे. नवीन फलंदाज निवृत्त येतोय. अगदी 6व्या क्रमांकावर त्याला मात्र प्राचार्य करण्यात आलाय. धावसंख्या आहे ती म्हणजे 15 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत, 3 गडी बाद झालेत. पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला आहे. आल्याला मात्र आडव्या बॅटचा फलंदाज वापर करतोय. अगदी पहिल्या चेंडूला तुम्हाला चेंडूला मात्र सन्मानपूर्वक चेंडू खेळायला पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही मोठे फटके खेळायला पाहिजे. मात्र इथे तफा होत नाहीये. पहिल्या चेंडूवर अगदी आडव्या बॅटचा वापर फलंदाजाने केलाय आणि चेंडू गेला डॉटच्या स्वरूपात. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जातोय वाईडिश लॉंग ऑनला. सीमारेषा पार येतोय फलंदाज निवृत्तीच्या. आणि हॅट्रिक बघा काय अप्रतिम. लाईव्हच्या मध्ये तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हॅट्रिक साधली गेली होती. अगदी पॉइंटच्या वरून चेंडूला खेळण्यासाठी गेला होता विकास आणि हॅट्रिक चेंडू बघायला मिळाला. टिका स्पोर्टच्या माध्यमातून अगदी चांगलं लाईव्ह टेलिकास्ट बघायला मिळतं. अप्रतिम असं लाईव्ह टेलिकास्ट. अजूनपर्यंत हेमंत लाखांसारखा अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आत येणं बाकी आहे. मात्र तुम्हाला काय करावं लागेल तर या विकेटसाठी भागीदारी करावी लागेल. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजी मार्कवर नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी धर्मेंद्र येतोय. वैयक्तिक पहिलं तर फंगासाठी तो तिसरं षटक घेऊन येतोय. 2 पॉवर प्ले मध्ये काय झालंय तर 21 धावा खर्च केलेत आणि 4 गडी तंबूच्या आफराला गेलेत. ते म्हणजे साई स्पोर्ट पालनापाडाच्या संघाचे. स्ट्रायकनकडे आपण बघतोय सलामीवीर सोनू यावेळेस स्ट्रायकनकडे बघायला मिळतोय.
धर्मेंद्र पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र बघा इथे मात्र शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत एक धाव दोन खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण केली आहे. या एक धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 22 या आकड्यावर. अगदी दोन्ही एंडने मात्र खेळण्याची मुभा आहे आणि त्यामुळे अगदी आता मात्र बघू शकतो उजव्या हाताच्या फलंदाजासाठी जास्तीत जास्त हवा वाली घेत आहे. जास्तीत जास्त मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज जरूर जाईल यात काही शंका नाही आहे. यावेळेस बघा अप्रतिम चेंडू पडला जातोय आणि काय घडलंय तर पंच आमच्यापर्यंत लगेच कळवतील. यस पंच काय घडलं तिकडे तर क्लीन बोल्ड अगदी बेल्स उडले आणि फलंदाज मात्र अचकित पडलाय. अगदी नेमकं झालं तरी काय तर अगदी ब्लॉक हॉल मध्ये ब्रह्मास्त्राचा वापर गोलंदाजाने केला होता आणि तो मात्र क्लीन बोल्डच्या स्वरूपात मैदानाच्या बाहेर गेलाय. अरे क्यों मारने का नहीं? अरे होती तेरी दाढ़ी बँकेचे नवीन फलंदाज हेमंत लाखात येतोय. चला मी इथे मात्र आवाज देतोय ब्रह्मावती खार्डी संघाचा संगणक. इथे मात्र चिठ्ठ्यांचा ड्रॉ होईल यासाठी मात्र तुम्हाला संगणकाला पाठवायचं आहे. गोलंदाज पुन्हा एकदा डावखुरात गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. ओ यार मात्र अपील केलंय आणि अपीलला मात्र उचलून धरलंय लेग बिपरच्या स्वरूपात. अजून एक मोठा धक्का मिस्टर हेमंत लाखात. हॅट्रिक वर आलाय धर्मेंद्र. धावसंख्या स्थिर आहे 22 धावा. हॅट्रिक साधली जाईल का कारण कौशल्य याने मात्र हॅट्रिक साधली आहे त्या दुसऱ्या षटकामध्ये. हॅट्रिक चेंडू बघायला मिळतोय. ओ यार मात्र सन्मानपूर्वक चेंडूला खेळलाय मात्र इथे काय घडलंय तर हॅट्रिक साधली गेलंय गोलंदाज धर्मेंद्र याच्या माध्यमातून. तर या श्रद्धांजली चषकामधील चौथी हॅट्रिक साधली गेली आणि आजच्या दिवसामधील दुसरी हॅट्रिक. पहिलं हॅट्रिक आपण बघितलं कौशल्य याने हाताळले त्याने मात्र हॅट्रिक साधली होते. याच संघातील दुसरं षटक ज्याने हाताळलं होतं त्याने मात्र हॅट्रिक साधली होती आणि तिसऱ्या षटकामध्ये धर्मेंद्र याने देखील हॅट्रिक साधली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आत विकास मसई खेळण्यासाठी सज्ज होतोय. ओ यावेळेस मात्र अगदी सन्मानपूर्वक चेंडूला खेळलं जात आहे. चेंडू मात्र डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. तोपर्यंत दोन खेळाडूच्या माध्यमातून एक धाव पळून पूर्ण केली जाते. या एक धावण्याची आता मात्र धावसंख्या थोडीशी भरपूर उशिरानंतर ही एक धाव आली आहे. धावसंख्या पुढे सरकली आहे 23 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी केली जाते धर्मेंद्र याच्या मार्फत. शेवटचा चेंडू आतापर्यंत त्याने 2 धावा खर्च केल्या आहेत. 3 गडी हॅट्रिक साधले या गोलंदाजाने. पुन्हा एकदा रंगवेमध्ये थोडासा चुकला जातोय धर्मेंद्र. डावखुरात गोलंदाजी करतो तो लेफ्ट हार्म ओव्हर द विकेटने. हो यावेळेस मात्र अगदी ब्लॉक हॉल मध्ये चेंडू हाताळलाय. चेंडू येतोय शॉट मिड विकेट क्षेत्रामध्ये. जोपर्यंत चेंडूला फेल करेल तोपर्यंत 2 धावा
दोन खेळाडूच्या माध्यमातून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे ती म्हणजे 25 धावा. 3 षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या ती म्हणजे 25 धावा. शेवटचे किती षटक बाकी आहेत तर अजूनही 2 षटक बाकी आहेत. याच्यानंतरचा नक्कीच सरकार जर संघ आला असेल तर तुम्ही पॅव्हलियन बॉक्सची संपर्क साधायचा आहे. मालजीपाडा सरकार जर आला असाल तर तुम्ही लगेच दखल द्या कारण याच्यानंतर तुमचा सामना असेल. समित्यानं कंपनी लगेच आमच्यापर्यंत इशारा देते की याच्यानंतरचा कुठचा सामना असेल तर सरकार इलेव्हन मालजीपाडा संघ मात्र सज्ज राहायचा. याच्यानंतर तुमचा मात्र संघ मात्र मैदानामध्ये उतरेल यात काही शंका नाहीये. मंदार येतोय नंबर 4चं षटक घेऊन येतोय. वैयक्तिक पहिलं तर फंगाफाटी तो 4थं षटक घेऊन येतोय. स्ट्रायकरकडे फलंदाज विकास मसे बघायला मिळतोय. आतापर्यंत धावा झाल्यात संघाच्या 25 धावा. गडी बाद झालेत ते म्हणजे 7 गडी बाद झालेत. कुठे कुठे दयनीय अवस्था झाली आहे ते म्हणजे साई स्पोर्ट पालनापाडा या संघाची. यावेळेस मात्र अगदी टू माइंडने मात्र चेंडूला खेळले. अगदी इच्छा देखील नव्हती या चेंडूला खेळण्यासाठी मात्र शेवटच्या क्षणी या चेंडूला मात्र त्याने बॅट फिरवले आणि 1 धाव प्राप्त केले. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोचली ती म्हणजे 26 या आकड्यावर. चौथं षटक जे आहे ते मात्र गोलंदाज मंदार याच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. याला मात्र अगदी चेंडूला मात्र फिरवलं होतं आणि चेंडू मात्र बाहेर निघतोय अगदी लेग ब्रेकच्या स्वरूपात आणि चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात. तिसरा चेंडू पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल मंदार. तिसरा चेंडू यावेळी मात्र बघितलं त्याच्यानंतर मात्र स्वीट चिटच्या स्वरूपात चेंडूला खेळलं गेलंय. पाठला केला जातोय छत्रछक मार्फत चेंडूला अडवतोय तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. या 2 धावांची धावसंख्या पुढे सरकली आहे जाऊन पोहोचली ती म्हणजे 28 धावा. कमीत कमी 50च्या आसपास जावं लागेल साई स्पोर्ट पालनापाडा या संघाला तर तुम्ही या स्पर्धेमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी करू शकता. मात्र आतापर्यंत बघायचं झालं ना तर मात्र 7 गडी बाद झालेत. सोनी सारखा एक अष्टपैलू अजूनपर्यंत क्रीजवर आहे जो की सलामीवीर ज्याला मात्र पुढे धाडला होता तो मात्र अजूनपर्यंत क्रीजवर आहे. मात्र तो जो क्रीजवर आहे ना तर मात्र धावसंख्या या आरामात येऊ शकतात. त्याची नजर बफले तो मात्र हार मानायला तयार नाहीये. यावेळेस मात्र अगदी चेंडूला खेळत आहे. चेंडू मात्र पॉइंट रिझर्वला शतक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातील का तर नाही. मात्र 1 धावांवर सॅटिफाईड दोन्ही खेळाडू होत आहेत. या 1 धावण्याची धावसंख्या पुढे सरकली जाऊन पोचले ती म्हणजे 29 आकड्यावर. या षटकामध्ये काय घडलं तर पहिल्या चेंडूवर जरूर 1 धाव आले होते त्याच्यानंतर डॉट 2 धावा आणि 1 धाव. यावेळेस बघा काय चेंडू हाताळलाय. अगदी बुंदा चेंडू बघायला मिळतोय आणि चेंडू जातोय निर्धाव स्वरूपात. शेवटचा चेंडू असेल या 4थ्या षटकातील चेंडू टाकून जाईल ते म्हणजे 5. शेवटचा चेंडू 6वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय फलंदाज विकास. आडव्या बॅटचा वापर केला आहे. वाईडिश मिडॉनला छत्रछक आहेत मात्र चांगला थ्रो होईल का तर मात्र इथे बघा लगेच स्पोर्ट स्पिरिट खूप चांगलं दाखवलं छत्रछकाने. हा चेंडू जो आहे तो मात्र चौकारा करीत आहे. अगदी चेंडूला मात्र त्याने बाहेरून मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न केलाय मात्र त्याने स्पोर्ट स्पिरिट दाखवलंय आणि लगेच आमच्यापर्यंत इशारा दिलाय की हा चौकार. सिक्युरिटी बाईला आहे आता.
तर धाव संख्या झाले ती म्हणजे 33 धावा, गडी बाद झाले 7, 4 षटक संपलेत. आता शेवटचं षटक आणि स्लॉगवरचं षटक घोडबंदर बॉईज या संघाकडनं कोण घेऊन येईल? तर गोलंदाज येतोय मिस्टर धर्मेंद्र येतोय, ज्याने एक हॅट्रिक साधले आणि 4 धावा खर्च केल्या होत्या मागच्याच षटकामध्ये. मात्र त्याला आमंत्रण दिलं गेलंय या शेवटच्या षटकामध्ये. पहिला चेंडू टाकण्यासाठी फाटीफा तो सज्ज होतोय. डीप मध्ये आपण शतरक्षण बघू शकतो. डीप लॉंग ऑफ, डीप लॉंगाला शतरक्षण बघू शकतोय. त्याच्यानंतर फॉरवर्ड स्करलेगला शतरक्षण बघू शकतोय. यावेळी मात्र फुल टफ डिलिव्हरी. चेंडू मात्र इथे बघायचं झालं डीप स्करलेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षण येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, ती म्हणजे 35 आकड्यावर. मोठे फटके येत नाही. त्याचं कारण काय? त्याचं कारण म्हणजे काय अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जात आहे. अगदी मी म्हणेन ना पूर्णपणे बांधून ठेवलंय साई स्पोर्ट पालनापाडे या संघाला. परफेक्ट चेंडू हाताळले गेलेत. फुल टफ डिलिव्हरी. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक्स बघायला मिळतोय. डीप स्क्वेअर लेग वरून शतरक्षक आलाय, चेंडूला उचलले त्याने आणि तोपर्यंत 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ती म्हणजे 37 आकड्यावर. हा आतापर्यंत प्रत्येक चेंडूला आपण बघतोय डीप स्क्वेअर क्षेत्रामध्ये गेलाय. 2-2 धावा त्याने प्राप्त केल्यात. क्षेत्रक्षमध्ये पुन्हा एकदा व्यूहरचना केली जाते. इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला शतरक्षक घेतला जातोय. अगदी शॉर्ट मिड ऑफचा शतरक्षक इथे मात्र शॉर्ट मिड विकेटला घेतला जातोय आणि शॉर्ट स्क्वेअर लेगचा शतरक्षक, शॉर्ट फाईन लेगचा शतरक्षक इथे मात्र शॉर्ट थर्ड मॅन. त्याच्यानंतर एक पॉइंटला शतरक्षक घेतला जातं 30 सर्कल मध्ये आणि एक फॉरवर्ड पॉइंटला शतरक्षक घेतला जातोय 30 सर्कल मध्ये. यावेळी पता आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडू किती धावा देऊन जाईल? तर सीमा रेषा पार येतोय सोनू याच्या बॅट मधनं 6 धावा. तर काय फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज सोनू. अगदी एकतर्फी किल्ला तो लढवतोय आपल्या संघासाठी. सलामीवीर म्हणून तो आलाय आणि त्याच्या बॅट मधनं किती धावा आल्यात? तर डिजिटल स्कोर आम्हाला आमच्यापर्यंत दाखवतात की 10 चेंडूने सामना केलाय आणि 18 धावांवर तो आतापर्यंत खेळतोय. 10 चेंडूमध्ये त्याने 18 धावा बनवल्यात. सोनू एका बाजूला किल्ला लढवतोय, मात्र त्याला साथ दिली नाहीये. याच्यामुळे थोडासा स्कोर जो आहे ना तो मात्र आपल्याला कमी बघायला मिळतोय. 43 धावा. 5 जे खेळाडू आहेत ते मात्र 0 या धावसंख्येवर बाद झाले आहेत. चांगली गुणलेखन विशाल भोईर यांच्या माध्यमातून केली जात आहे. पुन्हा एकदा अगदी हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू मात्र जातोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. जोपर्यंत शतरक्षक येतोय चेंडूला उचलतोय तोपर्यंत दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोहोचते ते म्हणजे 45 आकड्यावर. अजूनही या पहिल्या इनिंग मधले 2 चेंडू बाकी आहेत. डावखुरातने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय सोनू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटचा वापर केला. शतरक्षक आलाय. एक धाव पळून पूर्ण केली जाते. चांगले शतरक्षण बघायला मिळतं आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज बाद होतोय मिस्टर विकास मसे. याला परतावं लागेल. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मिस्टर धर्मेंद्र. निखिल आलाय नवीन बॅटर. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. अगदी घुटना टेकून या चेंडूला खेळलं होतं. एक धाव पळून पूर्ण केली. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय आणि
दुसरी धाव घेत असताना गडी बांधतोय मिस्टर सोनू आणि या एक धावाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे, जाऊन पोचली आहे ती म्हणजे 47 या आकड्यावर. या 47 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी 48 धावांचं टार्गेट असेल. चला आम्ही लगेचच मात्र इथे ड्रॉ करतोय, तर कुठचे कुठचे संघ असतील ते आमच्यापर्यंत लगेच कळलं जाईल. यस पराग पाटील. इथे मात्र चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. एका बाजूला ब्रह्मावती खार्डी संघ बघायला मिळतोय आणि एक विजेता संघ. चला नाणे इथे मात्र चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय. एका बाजूला ब्रह्मावती संघ बघायला मिळतोय, त्याच्यानंतर विजेता संघ बघायला मिळतोय. चिठ्ठ्यांचा ड्रॉ होतोय, थोडस बाजूला व्हायचंय, कॅमेरा आहे तिकडे. यामध्ये जो सामना जिंकेल तो सरकार विरुद्ध लढेल यात काही शंका नाही आहे. आणि प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल त्यावेळेस मात्र आपण मायक्रोफोन आवाज ऐकूया, ते म्हणजे अक्षयजी साटम यांचा. वेलकम ऋतिक भोईर, आपलं हार्दिक स्वागत. कामेश पाटील, वेलकम कामेश. मला वाटतं लग्न सोहळा चालू आहे आणि आज हल्दीची ड्रेसिंग दिसते त्यांचे. एक चांगले स्कोरर, आमचे चांगले मित्र कामेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय.
जिंकायला 48 धावसंख्येचं आव्हान आणि या 48 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ही चर्चा आज नवीन लुक मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. साई स्पोर्ट पालनापाडा संघ आणि मागे ब्रँडेडचा सिम्बॉल देखील पाहायला मिळतोय आणि दोन्ही अंपायर आमचे ब्रँडेड आहेत, कारण की त्यांच्याकडे देखील त्यांच्या अंगावरती देखील ब्रँडेडची जर्सी आहे. नायगावमध्ये ब्रँडेड स्पोर्ट्स आणि मात्रे बदर स्पोर्ट्स या दोन्ही स्पोर्ट्स शॉप आहेत ना, इकडचे ब्रँड आहेत. आणि एका साईडला आपण बघतोय सलामीची जोडी देवेंद्र पेडवेकर आणि त्याच्या जोडीला आहे महेश मोहिते, टेनिस विश्वातील आणखीन एक मोठं नाव, अनुभवी आहे. आणि दोघांची जर बॅट लागली तर लवकर मॅच फिनिश देखील होऊ शकते. आणि जर गोलंदाजी साई स्पोर्ट पालनापाडाची खासियत राहिले, याच मैदानावरती अनेक संघांना पराभव केलाय. या मैदानाचा अनुभव आहे आणि या धावा डिफेंड देखील बऱ्याच वेळा या संघाने केल्यात. म्हणून या संघाचा खासियत काय आहे तर गोलंदाजी, बॉलिंग अटॅक चांगला आहे या संघाकडे आहेत. जर पाहिलं तर चांगले चांगले गोलंदाज आहेत. बघूया वापर कोणाचा केला जाईल. महेश या स्ट्राईक घेतोय मला वाटतंय, कारण की तुम्हाला संधी आहे, कुठल्याही एंडनी तुम्ही बॅटिंग करू शकता, चॉईस तुमच्यावरती आहे. सरकार 11 त्यांचा कॅप्टन मला वाटते विक्रांत असेल आणि इथे जो जिंकेल तो त्या संघाविरुद्ध 2 हात करेल. खार्डी टीमला मला वाटते बाय मिळाले. ब्रह्मावती स्पोर्ट्स खार्डी चांगला परफॉर्मन्स राहिला आणि त्या संघाने आज अप्रतिम खेळ देखील दाखवलाय. जाऊया मॅचच्या दिशेने. देवी दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल पाहिलं तर आउटसाइड ऑफ स्टंप व्हाईट बॉलचा सिग्नल. पंच हितेंद्र भोईर, एका साइडला ललित भोईर, हे 2 अंपायर. चांगला बॉल या क्षणाला हा चेंडू निर्धाव. चांगला ड्राईव्ह समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये खेळला. इन टू द गॅप मध्ये चेंडू निघून गेला होता. लॉंग ऑन रिझनला चांगली फिल्डिंग केली जाते. 3 धावा, 47चं आव्हान. 47 आणि 48 या धावसंख्येचा पाठलाग करावा लागतोय. अनेक रेकॉर्ड ब्रेक होत आहेत या स्पर्धेमध्ये देखील आपण पाहणार आहोत. हॅट्रिक देखील झाल्यात, 2 अर्धशतक झाल्यात, 5 हॅट्रिक झाल्यात या स्पर्धेमध्ये. जवळजवळ 10 ते 12 गोलंदाज हॅट्रिक वरती येऊन गेलेत. ऑन द फक्त दिशा दिली या चेंडूला. मिड ऑफ वरून चेंडू खेळला गेला. लॉंग ऑफचा फिल्डर पुढे येतोय. वेलकम रमेशजी, आपलं हार्दिक स्वागत. लेजेंडरी क्रिकेटर आणि दत्ताली संघाचे सपोर्टर आणि अजूनही चांगली गोलंदाजी त्यांच्यामध्ये आहेत, अजूनही ते खेळत आहेत, त्यांचं करूया हार्दिक स्वागत. 4 धावा झाल्यात 3 बॉलमध्ये. आडव्या बॅटने केलाय शॉर्ट आर्म पुल आणि इथे शॉर्ट आर्म पुलचा फटका खेळत असताना फक्त दिशा काय मनगटाचा वापर केलाय. 4 धावा.
पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता, थोडासा आतमध्ये येणारा बॉल आणि तेच पाहिलं गेलं तर निर्धाव चेंडू. धावफलक आतापर्यंत आहे 5 बॉल 8 धावा. देवेंद्र MBPL मध्ये देखील त्यांची वर्णी लागली जाते ॲज आयकॉन प्लेअर म्हणून, ज्याची निवड नेहमीच आपण पाहिले. बंगाली म्हात्रे यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. भरपूर दिवसानंतर ते या परिसरामध्ये दिसत आहेत. आडव्या बॅटने पुन्हा एकदा पुलचा फटका केलाय इन टू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. देवेंद्रचा आता शो ऑन झालाय. त्याच्या बॅट मधून येतोय चौकार. 1 वर 13 धावा 12 धावा. मराठी सॉन्ग आणि आजकाल रॅप इंडस्ट्रीमध्ये भरपूर जर पाहिलं तर मराठी सिंगर देखील पुढे येत आहेत आणि चांगले चांगले रॅप. पूर्वी सायलेंट गाणी, रोमॅन्टिक गाणी, आता रॅप सॉन्ग प्रत्येकाला आवडतंय. बॅकफुट पंच स्लॅश केलंय कव्हर पॉइंटला आणि डीप पॉइंट मध्ये चेंडू निघून जातोय. पाहता पाहता दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट. धावफलक 14 धावा या फलकावरती. घोडबंदर संघ आपण बघतोय ठाणे परिसरामधून बिलॉंग करणारा संघ आहे आणि या सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये या संघाची निवड चांगल्या पद्धतीने केले. मला वाटतं आणखीन सरकार क्रिकेट असोसिएशन मध्ये आता पूर्ण संघ येताना दिसतील आणि एक मोठा चंबू आपल्याला पाहायला मिळेल या असोसिएशनचा. हो, यावेळी पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने फ्लिक करायचं होतं. फक्त 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये मिडॉनला चेंडू निघून जातोय. एकच धाव येईल. 1 धावेने धावफलक 15च्या घरामध्ये. बघूया कशा प्रकारचा आता खेळ राहील. 2 बॉल 15 धावा. उन्हाची तीव्रता जास्त आहे. जेव्हा जेव्हा पाणी लागेल तेव्हा नक्कीच आयोजकांकडे संपर्क करा. एनी टाइम तुम्हाला पाणी मिळेल. एनर्जी ड्रिंक. यावेळी चांगला बॉल. आता इथे मात्र हा विकेट सेट केला होता, सेटअप केला. ऑफस्टंपवर हा चेंडू होता आणि तेवढाच अगदी टॉस देखील झाला. अप्रतिम हा चेंडू आणि या फटका खेळण्याकरता भाग पाडला होता. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. पॉइंटला फिल्डर होता आणि त्याने हा झेल टिपलाय. विकेट डाऊन. देवेंद्र काही खास करू शकले नाही या मॅच मध्ये, परंतु 4 बॉल मध्ये 8 धावा त्याने केल्या. 200च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. मोठी फळी होती परंतु शांत ठेवलं या मॅच मध्ये. तीन बॉल 15 धावा 1 विकेट. न्यू बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मंदार. बॉलिंग करताना देखील मंदारने चांगली गोलंदाजी केली होती.
डिका स्पोर्ट वरती हे सर्व क्षणचित्र आपण कैद करतोय. जबरदस्त क्लॅरिटी, क्वालिटी, सर्व गोष्टीमध्ये अपडेट असलेला चॅनल. चांगला बॉल पुन्हा एकदा. म्हणून मी म्हटले की पालनापाडा संघाची खासियत आहे की बॉलिंग अटॅक. या संघाकडे गोलंदाज पाहिलं तर प्रिन्स, त्यानंतर निवृत्ती, काय चेंडू टाकला होता. पुन्हा एकदा पाहिला, हा चेंडू बाहेर निघतोय समोरून. पहिला बॉल कुठे पिचिंग झाला याला महत्व आहे, नंतर बॉल कुठे गेला याला महत्व नाही आहे. आणि जरी लाईनीच्या वरून बॉल आला तरी तो डॉट बॉल असणार आहे. आणि तेच पाहिले गेलं ललित भोईर सरांकडून. चांगला इशारा आलाय. 5 बॉल 15 धावा, 1 विकेट. शेवटचा बॉल दुसऱ्यावर जा. पुन्हा एकदा कहीं पे निघाए कहीं पे निशाणा. ऑन साइडला खेळायचं होतं. चेंडू अप स्टंप वर पिचिंग केला. आतमध्ये वळणारा बॉल. 2 ओव्हर 15 धावा, 1 विकेट. बॅटिंग करत असताना गोडबंदर बॉईज 48 धावसंख्येचा पाठलाग करतोय. 18 बॉल 33 ची गरज. 18 बॉल 33. दादा पाटील यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती एवढं आपण विराजमान व्हायचंय. सरकार ग्रुपचे संस्थापक, मालजीपाडा गावातील समाजसेवक आणि एक गोड स्वभावाचे धनी आदरणीय संदीप दादा पाटील, आपण विनंती करते की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. नेहमीच या परिसरामध्ये जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये त्यांचा भरपूर सपोर्ट असतो. नुसता मालजीपाडा गावात नाही तर संपूर्ण नायगाव पंचकृषीमध्ये चंद्रपाडा असू दे, वाकीपाडा, जुचंद्र, त्यानंतर पांजू नगरी असू दे, नेहमीच चांगलं सहकार्य लाभलंय संदीप दादा पाटील यांचं. आणि संदीप दादा पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. प्रिन्स आलाय आणि कव्हरला पटका केलाय. चांगला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह इन टू द गॅप. दिलमांगे मोर वेलकम फॉर. येतोय चौक. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलंय दृश्य. तर लेफ्ट आर्मचा मारा ऑन द अप, इनसाइड आउट आणि काय फटका केला. कव्हरला कव्हर ड्राईव्ह केलाय. 4 धावा येत आहेत. लक्ष्मी नारायण वॉटर सप्लायचे मालक किशोरजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती करीन आपण आसनस्थ व्हायचे आमच्या मुख्य मंचावरती. एकदा वेते लक्ष्मी नारायण वॉटर सप्लायरचे मालक, त्यांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचंय. वेलकम संदीप दादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत. सरकार ग्रुपचे संस्थापक आणि इकडच्या ज्या खेळाडूंना प्लॅटफॉर्म मिळावा हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यांचा. आणि चांगला असोसिएशन त्यांनी निर्माण केलंय. आणि जे संघ पाहिले ना तर सर्व आपण आपल्या परिसरातील काही बाहेरचे संघ आहेत. मीरा भाईंदर नगरीतील, ठाणे परिसरातील हे सर्व संघ पाहतोय आपण या सरकार ग्रुपमध्ये. म्हणून कौतुक आहे संदीप दादा पाटील यांचं. चांगला सपोर्ट या स्पर्धेकरता धावफलक पुढे आहे 21च्या घरामध्ये. आणि त्यांचं चांगलं लाईव्ह कव्हरेज आपण पाहतोय. पांजूची जी मॅच आहे सरकार लाईव्ह वरती ती स्पर्धा कव्हर करतोय हर्षित पाटील द्रोणा. 3 बॉल 21 धावा. मिस टायमिंग फटका आहे. चेंडू बराच काळ हवेत राहिलाय.
क्षेत्ररक्षक आलाय आणि त्यांनी टिपला हा झेल. काय कॅच घेतलाय. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी होत होती. मोठा फटका खेळल्याच्या नादामध्ये चेंडू बघा, बॉल फॉलोअप आमच्या कॅमेरामॅनचा आणि शेवटपर्यंत चेंडू दाखवला जातोय या कॅमेऱ्यामध्ये. हीच खासियत असते प्रत्येक कॅमेरामॅनची आणि तेच आपण बघतोय. आकाश चांगलं वर्क त्याचं आणि क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. चांगला अपडेट देत आहेत सूरज. अप्रतिम. डिका स्पोर्ट्सची नातं जुळले आणि ते नातं नेहमी राहील. जाऊया डीजे कडे. केतन वैद्यालय मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक अष्टपैलू खेळाडू, अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात असा हा बॅटर, पॉवर हिटिंग बॅटर आहे. समोर प्रिन्स देखील त्याच धाटणीचा गोलंदाज आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे विकेट घेण्याची. आल्या आल्या इथे मात्र काय करते, मिसफील्ड होते आणि पाहता पाहता 2 धावा आराम के साथ कंप्लीट. 10 फलक 2 पुढे येतील. टोटल धावसंख्या आहे 5 बॉल 23 धावा. रोहन आज मला वाटते प्लेइंग 11 मध्ये नाही आहेत, परंतु वेलकम रोहन, आपलं हार्दिक स्वागत. इकडचे भाव जे आहेत जावई आहेत या जुचंद्र नगरीमध्ये. आपणास विनंती करतोय रोहनजी, आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन विराजमान व्हायचंय. शेवटचा बॉल तिसऱ्या ओव्हरचा. ऑफस्टंपवर पिचिंग केल्या, आतमध्येच राहिलाय. काय जबरदस्त चेंडू टाकला सरळ एसटी रक्षकाच्या हातामध्ये. ऑफ स्टंप वरती वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू, वाईड लाईनीच्या आतमधला बॉल, डॉट बॉल. 12 मध्ये 25 ची गरज. येणारे 12 बॉल 25 धावा जिंकायला. वेलकम गीत प्रभाकर पाटील यांचं आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. इथे पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती कट अँड बॉल. फॉलो थ्रू मध्ये सोनूने हा झेल टिपलाय आणि सोनू वरती आहे भरोसा पालनापाडा टीमला. विकेट डाऊन.
या स्पर्धेमध्ये त्यांचं देखील भरपूर मेहनत आहे. खास मैत्री संबंध आहेत संबितदादा पाटील आणि जुचंद्रचा. अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे, अजिंक्य संघाचा कर्णधार. वेलकम चेतन पाटील, आपलं हार्दिक स्वागत. तेवीस धावा. पहिल्याच बॉलवरती सोनूने भरोसा दाखवलाय आणि नेहमी म्हटलं जाते, सोनू तुझा माझ्यावर भरोसा आहे का? नाही तर आहे. 23 धावा, 3 विकेट. कॉमन प्रीमियर लीग मध्ये आयकॉन प्लेअर म्हणून त्याची वर्णी लागली जाते. जुचंद्र नगरीमध्ये गोलंदाजी चांगली राहिली आहे. सोनूने बॅटिंग करताना तितकं प्रभावित केलं नाही जेवढं KCA मध्ये केलंय. आणि आज चांगली बॅटिंग करत होता, परंतु सिंगल डबल एकच षटकार त्याने ठोकला. 22 धावा केल्यात म्हणून अष्टपैलू नेतृत्व सध्या तो करतोय. येणारे बॉल आहेत 11 बॉल मध्ये पाहिजे आहेत 25. मॅच ऑन आहे. पहिला बॉल पुन्हा एकदा बॅटर फेस करतो आणि पहिला बॉल फेस करत असताना स्विचिटचा फटका खेळला. या 2 बॉल मध्ये एकही धाव आली नाही, विकेट आलाय. 25 पाहिजे 10 मध्ये. देवेंद्र आऊट झाल्यानंतर थोडा दबाव जाणवला. त्यानंतर महेश चांगली बॅटिंग करत होता, त्याने देखील एक चौकार ठोकला होता. केतन सारखा बॅटर स्वस्त्यात बाद झाला. त्यानंतर प्रवीण वरती दबाव आहे. 10 बॉल 25. केतन नॉन स्ट्रायकिंगला आहे अजूनही. मंदार आऊट झाला या अगोदरचा विकेट. आता मात्र परतावा लागेल प्रवीणला. या अगोदर मंदार, त्यानंतर प्रवीणने इथे मात्र खराब प्रदर्शन केलं. 1 बॉल डॉट आणि त्यानंतर विकेट देखील गेलाय. 3 बॉल मध्ये काय गोलंदाजी राहिले. W0W. वाव गोलंदाजी. मध्ये 25 ची गरज. सोनूने जबरदस्त गोलंदाजी केले. राऊंड विकेटनी गोलंदाजी तो करतोय GM स्कूल एंड कडून. आणि त्या एंडनी जेव्हा जेव्हा गोलंदाजी राहिलाय तेव्हा तेव्हा प्रभावित राहिलाय. ज्या अनुषंगाने चेंडू येत आहेत ना, बॅटरला ज्या चेंडूची वाट पाहावी लागते त्या प्रकारचा चेंडू येत नाहीये. निखिलचं स्पेल कोण विसरेल. 6 विकेट एका मॅच मध्ये घेतले होते. पिकअप शॉट करायचा होता पुढे, इथे मात्र बॅटर डान्सिंग डाऊन द ट्रॅक केला होता आणि 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने आता मात्र खूप उशिराने 10 फलक पुढे येते. जवळजवळ या षटकातील 4थ्या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. आणि मागील जर ओव्हरचा विचार केला तिथे देखील एक डॉट बॉल होते, म्हणजे 5व्या बॉलवरती आला होता. समीर राऊत यांचं आगमन झालंय. मालजीपाडा नगरीतील मालजीपाड्याचा वंडर बॉय, अष्टपैलू खेळाडू, मालजीपाड्याचा आयकॉन, त्याचा हार्दिक स्वागत. वेलकम समीर राऊत. रनआउट आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. दुसरी धाव घेत असताना विकेट जाईल. 5 बॉल फलकावरती धावा आहेत 25. धावा पाहिजे आहेत 23. येणारे बॉल आहेत 7 मध्ये 23. लक्ष्मी नारायण वॉटर सप्लायरचे सर्व किशोरजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आमच्या मुख्य मंचावरती येऊन आपण विराजमान व्हायचे. आपली जागा इकडे आहे. लक्ष्मी नारायण वॉटर सप्लायचे सर्व किशोरजी म्हात्रे साहेबांना विनंती करेन की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान आपण व्हायचंय. 7 बॉल मध्ये पाहिजे आहेत टोटल 23 धावा. माफ करा, 22 पाहिजेत. सहा बॉल 20 ची गरज. टोटल रन झालेत 28. 6 बॉल 20 ची गरज.
या अगोदर थोडा चुकीचा अपडेट आमच्यापर्यंत पोहोचला होता, म्हणून आता बरोबर करेक्शन केले आमच्या स्कोररने. 6 बॉल विथची गरज. लक्ष्मी नारायण वॉटर सप्लायरचे सर्वा किशोरजी म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आणि चांगले उद्योजक आहेत आणि चांगले स्वभावाचे धनी अलीपडे गावातील, त्यांचं हार्दिक स्वागत. अजूनही मास्टरचं क्रिकेट देखील खेळतायत आणि यंगस्टरला लाजवेल असा खेळ त्यांनी नेहमीच केलाय. अनेक रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहेत आणि अजूनही ते या संघामधून देखील खेळताना दिसतील कदाचित. आहेत आज प्लेइंग 11 मध्ये. म्हणून संदीप दादा पाटील नेहमीच आपल्या एक वेगळ्या खेळाडूंची निवड असते, त्याच्यामध्ये यंगस्टर मास्टर सर्व खेळाडू असतात. एक मास्टरचा खेळाडू असावा प्रत्येक टीम मध्ये, जरी त्याच्या बॅटिंग बॉलिंग नसली तरी चालेल, फक्त त्याचा गायडन्स देखील फार महत्वाचा असते की या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करायची, कशी बॉलिंग, कशी फिल्डिंग. म्हणून वरिष्ठ खेळाडू असणं गरजेचं आहे प्रत्येक टीम मध्ये. यंग टॅलेंटला जर पुढे न्यायचा असेल तर सल्ला फार महत्वाचा असतो. येणारे 6 बॉल 20ची गरज, 6 चेंडू 20 धावा हे मॅचचं समीकरण आहे. घोडबंदर संघ पहिल्या 2 ओव्हरमध्ये असं वाटलं की आरामात या धावांचा पाठलाग करेल. 12-25 तितकंही मोठं समीकरण नव्हतं, परंतु तितकं मोठं ते झालंय. त्याचं कारण आहे विकेट डॉट बॉल. सोनूने केलेला कमबॅक, सोनू वरतीच होता भरोसा आणि त्याने चांगली गोलंदाजी टाकली. 6 बॉल 20. अजूनही मॅच संपलेला नाहीये, कारण की मैदानाच्या आतमध्ये आहे पॉवर हिटिंग बॅटर केतन वैती. अनेक मॅचेस ज्याने जिंकवल्यात असा हा बॅटर. पण पहिले 3 बॉल फार महत्वाचे आहे केतन करता. पहिल्या 3 बॉल मध्ये कशा प्रकारचे बॅटिंग राहील. 3 बॉल मध्ये एखादी बाउंड्री आली तर घोडबंदर संघ या धावांचा पाठलाग करू शकतो आणि एखादा विकेट गेला ना तर पालनापाडा संघ इथे वर्चस्व दाखवेल. पुढचा बॉल, चांगला बॉल. या अगोदर देखील उल्लेख केला होता. साई स्पोर्ट पालनापाडा संघ ओळखला जातो त्यांच्या खास गोलंदाजी करता आणि चांगली गोलंदाजी या संघाकडे आहे. फुलटॉस बॉल होता पण तो लोअर फुलटॉस बॉल, क्रिकेटचा घातक बॉल. अशा बॉलवरती आपण नेहमी पाहिले जास्तीत जास्त बॅटरला बीट होताना. आता बॅटिंग चांगली करावी लागेल. पुन्हा एकदा यावेळी स्वतःला ब्लॉक करून घेतलं बॅटरने. क्वेश्चन विचारला गोलंदाजाने आणि ते पाहिलं गेलं तर या बॉलवरती नेमकी धाव कशी असेल तर लेग बाईटची एक धाव. थँक्यू हितेंद्र भोईर सर. 4 मध्ये 19ची गरज. 4 बॉल 19ची गरज. स्ट्राईक रोटेट होते. केतन आता नॉन स्ट्राईकिंगला आलाय. स्ट्राईकला बॅटल आहे कौशल. त्याला आपलं कौशल्य दाखवावं लागेल. 4-19 आणि इथे कौशल्य दाखवलंय. पुलचा फटका केलाय. पॉवरफुल, वंडरफुल, सक्सेसफुल अँड ब्युटिफुल सिक्सर. मैदानाच्या आतमध्ये 3 बॉल 13ची गरज. मॅच मध्ये फेरा आलाय म्हणून मी म्हटले पहिले 3 बॉल फार महत्वाचे. एखादी बाउंड्री आली तर घोडबंदर संघ कमबॅक करताना दिसेल. पहिला बॉल पाहिला तर डॉट, दुसरा बॉल लेग बाईज, तिसऱ्या बॉल वरती आक्रमण. पुन्हा एकदा कौशल रेडी होतोय बॉलिंग मार्क वरती आणि बॉलिंग मार्क वरती आता चांगली गोलंदाजी करावी लागेल प्रियांशूला. कौशल रेडी आहे बॅटिंगला. 3-13ची गरज. 3 बॉल 13. पुन्हा एक डाडव्या बॅटने केलाय. गॅप शोधला आणि इन टू द गॅप मधून हवासा मच निडेड चौकार. 2 बॉल 9. साहेबांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. नेहमी इकडे जेवढ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धेंना आवर्जून भेट दिली जाते आणि आपल्या संघाला नेहमीच चांगला पाठिंबा देत असतात. त्यांचं हार्दिक स्वागत. मला वाटते विशाल भोईर जे स्कोरर आहेत त्यांचे क्लासमेट देखील आहेत.
दोन क्लासमेट, फार अंतर आहे दोघांमध्ये. 2 बॉल, 9ची गरज. हा बॉल पाहिला तर वाईड बॉल आहे, बाहेर निघणारा बॉल आहे आणि इथे कोणत्याही पंचांवरती दबाव नसेल. 2 बॉल 8. काय मॅच झालंय, कोण लावेल कोणाची वाट. 2-8. प्रत्येक दिवशी असा मॅच पाहिलाय आपण. 2 बॉल 8ची गरज आहे. कालचा दिवस आठवला, राजावली संघ होता आणि असाच मॅच झाला होता. या मैदानावर अशा मॅचेस पाहिल्यात आपण. 2 बॉल 8ची गरज. बॉलिंग मार्क वरती प्रियांशू कौशल करता. महत्वाचा बॉल, बॅटची इनसाइड एज. या बॉलला कदाचित छेडला नसतं तर काय वाईट देखील होऊ शकला असता का. क्रिकेटमध्ये जर तरला थारा नाहीये. 1 बॉल 7. कंपल्सरी चेसिंग. नायगाव मध्ये आल्यानंतर एक गोष्ट माइंड मध्ये नेहमीच फिट ठेवायची. मॅच कितीही असू दे, कोणतीही मॅच असू दे, ती 10,000ची असो किंवा 1 लाखाची, 2 लाखाची, ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी नियम आहेत. 1 बॉल 7. आता फक्त गोलंदाज साथ देईल का समोरच्या संघाला, एखादा एक्स्ट्रा बॉलचा वेट करतायत बॅटिंग करणारा संघ. 7ची गरज असताना चेंडूला हवेत खेळलेत. फिल्डर आहे डाऊन दी बॉल आणि शेवटच्या बॉल वरती विजयी मिळतोय. साई स्पोर्ट पालनापाडा संघाने या स्पर्धेमध्ये 48 धावा डिफेंड केल्यात. क्या बात आहे, काय बॉलिंग अटॅक राहिलाय. कॉंग्रॅच्युलेशन. हार्डलक टपलक गोडबंदर टीम, आपण या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल आपला आभार आहे. दोन्ही टीमनी पुन्हा एकदा लाईनअप मध्ये जा, हँडशेक करा आणि त्यानंतर आपण या मैदानाशी आपण लांब जाणार आहोत. बघूया आज झेल काय कॅच घेतला. जबरदस्त कॅच, शेवटच्या बॉल वरती कॅच. चला आपण विशेष सन्मान करतोय. कॅमेरामॅनला देखील विनंती करेन की कॅमेरा आपण फोकस करायचा आहे. सरकार ग्रुप म्हटलं तर एक नाव आवर्जून घेतलं जाते. सरकार ग्रुपचे संस्थापक, सरकार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक आदरणीय संदीप दादा पाटील चांगले उद्योजक आहेत, चांगले व्यक्तिमत्व आहेत, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व आपण त्यांचं नेहमीच पाहिलंय. त्यांचा यथोचित आपण विशेष सन्मान करणार आहोत. चेतन पाटील यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते त्यांचा विशेष सन्मान. या दोन्ही टीम पाहू शकता, चांगला डिसिप्लिन. बघा, गोडबद्दर संघ पराभव झाला.